पाखरा केलं तुला पाखरा। तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले आपल्या चॅनल व्हिडिओ नाही आला, तर आजपासून नक्की व्हिडिओ येणार। आणि आजचा व्हिडिओ आपण बनवला कॅपकट ॲप्लिकेशनवरून, त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा। सोबत मित्रांनो, जे पण काही मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता। घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून। स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या, त्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका। ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल। तर न्यू प्रोजेक्टचा आयकन त्याच्यावर क्लिक करा, जो तुमचा मॉडेल इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या। तर अशा पद्धतीने एक मॉडेल इमेज मी सिलेक्ट केला आहे। तर खाली एक रेटिओचा ऑप्शन भेटेल, तिथं जा, साईज 9.16 सिलेक्ट करा, ते यस म्हणा। एवढं केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड व्हिडिओचा ऑप्शन भेटेल, तिथं जा। पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड, तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका। तर या पद्धतीने एक सॉन्ग घेतलं आहे, मॉडेल इमेजवर क्लिक करा आणि त्याला सॉन्गपर्यंत घेऊन टाका। अशा पद्धतीने सॉन्गवर क्लिक करा, म्हणजे मॉडेल इमेज क्लिक करून पुढचा पाठीतून कमी करून टाका। अशा पद्धतीने जे पुढचं ना कॅपकटचं त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका। सॉन्ग आणि फोटो फाईल आपला रेडी। आता बीट आणि इफेक्ट सर्व कशा का लावायचं तुम्हाला सर्व सांगून देतो। तर या पद्धतीने बघू शकता। आता तुम्हाला बीट सर्व सॉन्ग लावायचे, तर भरपूर जणांना बीटवर प्रॉब्लेम येतो। तर मी तुम्हाला बीट अशामध्ये सांगतो, तुमचे बीट प्रॉपर बसत नाही, तर तुम्ही बीट प्रॉपर लावण्यासाठी सॉन्गवर सांगू शकता, तरी पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। तर काय करता माहिती कसं, नॉर्मली पुढे या, एकदम नॉर्मली पुढे आल्यानंतर प्लेच्या खाली तुम्हाला एक डॉट भेटेल, तिथं जा। बीट लावण्यासाठी तुमच्या मॉडेल इमेजवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे एक नंबर तुम्हाला ऑप्शन भेटतं, म्हणजे स्प्लाइट। तर बीट लावण्यासाठी स्प्लाइट नावाचे ऑप्शन क्लिक करून टाकायचं। आता पहिलं बीट आपलं लागलं म्हणजे इथं पॉईंटवर, त्या पुढचं बीट आपला आहे ते म्हणजे 1 सेकंद। अशा पद्धतीने त्यानंतरचं बीट आपलं आहे प्लेच्या खाली कंप्लीट डॉट, त्या पुढचं बीट आहे ते म्हणजे आपलं प्लेच्या खाली 2 सेकंद। आपण व्हिडिओ चालू बंद करतो त्याच्या खाली ते 2 सेकंद दिसत आहे, त्याला आपण प्लेच्या खाली 2 सेकंद अशा पद्धतीने म्हणतो। एवढं केल्यानंतर परत त्याच्या पुढे या, त्याच्या पुढचं बीट आपलं आहे 2 सेकंद। परत त्या पुढचं बीट आपलं 3 सेकंद। परत त्याच्या पुढचं बीट आहे प्लेच्या खाली डॉट, त्या पुढचं बीट आहे अशा म्हणजे प्लेच्या खाली 4 सेकंद। परत त्या पुढचं बीट आपलं 4 सेकंद। परत त्याच्या पुढचं बीट प्लेच्या खाली डॉट, परत त्या पुढचं बीट आपलं 6 सेकंद। अशा पद्धतीने परत त्या पुढचं बीट 14 सेकंद, त्या पुढचं बीट 16 सेकंद, त्या पुढचं बीट 18 सेकंद, त्या पुढचं बीट 21 सेकंद। व्हिडिओच्या लास्टचं बीट आपलं 21 सेकंद। तर अशा पण बीट लावून घ्यायचे। बीट लावल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला यायचं आहे 14 सेकंदवर। 14 सेकंदवर आल्यानंतर व्हाईट बीटवर क्लिक करा। त्या व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथं पुल आउट वाला इफेक्ट चूज करायचा, त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा आणि ती यस म्हणा। परत पुढच्या व्हाईट बीटवर क्लिक करा, तिथं इनहेल नावाचा इफेक्ट लावायचा, त्याला सिलेक्ट करून ती यस म्हणा। परत त्याच्या पुढच्या व्हाईट बीटवर क्लिक करा, तिथं सुद्धा इनहेल साईज खालून 0.1 सेकंद ठेवा आणि ती यस म्हणा। परत त्याच्या व्हिडिओच्या लास्टच्या व्हाईट बीटवर क्लिक करा, तिथं सुद्धा तुम्हाला तोच इफेक्ट लावायचा इनहेल, तिथं यस म्हणतो। तर अशा इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला आता स्टार्टिंगपासून तर इथं 4 सेकंदपर्यंत, तर पहिले इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनचा ऑप्शन भेटेल खाली तुम्हाला 3 नंबरला, ॲनिमेशनमध्ये जा। तिथं गेल्यानंतर तुम्हाला लावायचं रॉक व्हर्टिकलीवाला इफेक्ट, तर पहिल्या इमेजला। 2 नंबरची इमेज लावायचा रॉक हॉरिझॉन्टली या पद्धतीने। परत त्याच्या पुढच्या इमेजला परत रॉक व्हर्टिकली, परत त्या पुढं रॉक हॉरिझॉन्टली, असे पण तुम्हाला इफेक्ट लावायचे। तर असे इफेक्ट तुम्हाला घ्यायचे लावून, ते म्हणजे इथं असे 4 सेकंदापर्यंत। तर 4 सेकंदवर यायला पाहिजे तुमचा रॉक हॉरिझॉन्टली या पद्धतीने इफेक्ट लावल्यानंतर परत त्याच्या पुढच्या इमेजवर क्लिक करा 4 सेकंदवरच्या, कॉम्बोमध्ये या। इथं वरती तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार, इन आउट कॉम्बो, तर कॉम्बोमध्ये या, तिथं लावायचा पेंडुलम 1। परत त्या पुढच्या इमेजला लावायचं तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड या पद्धतीने 6 सेकंदवरची इमेजला। एवढं केल्यानंतर बघू शकता परत तुम्हाला 14 सेकंदवरच्या इमेजला अशा बनी, परत त्या पुढची इमेज लावायची तुम्हाला 16 सेकंदवरच्या। ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये जा, तिथं लावायचं तुम्हाला ट्रिपलेट 1 या पद्धतीने, तिथे यस म्हण। परत त्या पुढची इमेज लावायचं ॲनिमेशनमध्ये जा, तिथं नाही इफेक्ट, डायरेक्ट इथे तुम्हाला 20 सेकंदवर ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या, तिथं लावायचं तुम्हाला झूम 1।
या पद्धतीने ती यस म्हणा. एवढं केल्यानंतर तुम्हाला आता मी ॲनिमेशन सर्व सांगून दिले. आता इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. तर इथं तुम्हाला डायमंड झूम नावाचा इफेक्ट भेटेल. ओपनिंग क्लोजिंगमध्ये नाही भेटला वर सर्च करा, 100% भेटणार. तर अशा म्हणता डायमंड झूमला आपल्याला ठेवायचं ते म्हणजे इथपर्यंत अशा पद्धतीने 3 सेकंदापर्यंत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली प्रॉपर्टीज ओपन झाल्या. ॲडजस्टमध्ये जा. त्याची इंटेन्सिटी आहे ती 2 नंबरला ती पुन्हा 100 करून टाका. अशा पद्धतीने 100 केल्यानंतर इथे यस म्हणा डायरेक्ट. एवढं केल्यानंतर फायनली इथपर्यंत झालं आहे. तर डायरेक्ट येते तुम्हाला 6 सेकंदवर. तर 6 सेकंद आल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जा. तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथे स्ट्रोकमध्ये यावर. स्ट्रोकमध्ये आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला स्ट्रीमर स्ट्रोक नावाचा इफेक्ट भेटेल या पद्धतीने. तर त्याला सिलेक्ट करून डायरेक्ट अशा मी नॉर्मली पुढे घेऊन टाकतो इफेक्ट इथपर्यंत अशा पद्धतीने 13 सेकंदापर्यंत. एवढं केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. परत तिथं स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला वर. तिथे गेल्यानंतर तुम्हाला 3 स्किन नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून इथे यस म्हणा. अशा पद्धतीने त्याला स्टार्टिंगपासून तेवढ्या पार्टपर्यंत घेऊन टाका डायरेक्ट या इफेक्टला. हा ॲटोमॅटिक सेट असतो. असे म्हणून तुमचा इफेक्ट इथे शो होऊन जाईल. एवढं केल्यानंतर परत तुम्हाला यायचं बॉडी इफेक्टमध्ये 14 सेकंद राहिल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जा. त्यानंतर इथं बघू शकता डिस्टॉर्टिंग या पद्धतीने इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून यस म्हणा. त्याला स्टार्टिंगपासून तर फक्त एवढ्या पार्टपर्यंत ॲड करून घ्या. अशापर्यंत ॲटोमॅटिक सेट होऊन जाईल. एवढं केल्यानंतर परत पुढे या 16 सेकंदवर. तिथं आल्यानंतर बघू शकता बॉडी इफेक्टमध्ये जा. परत तुम्हाला फिगर ग्लेअर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्याला सुद्धा अशा पद्धतीने ॲड करून घ्या. स्टार्टिंगपासून तर नॉर्मली इथपर्यंत 18 सेकंदपर्यंत. एवढं केल्यानंतर तुम्हाला यायचं 19 सेकंदवर बॉडी इफेक्टमध्ये जा. तिथं आल्यानंतर बघू शकता मोमेंटवाला इफेक्ट भेटेल या पद्धतीने. मुवमेंट या पद्धतीने त्याला सुद्धा अशा पद्धतीने सिलेक्ट करा. एवढं केल्यानंतर परत तुम्हाला यायचं इथं व्हिडिओच्या लास्टला 21 सेकंदवर परत बॉडी इफेक्टमध्ये जा. तुम्हाला सिलेक्ट करा इथं टेक्नॉलॉजी 2 या पद्धतीने. त्याला स्टार्टिंगपासून टाक लास्टपर्यंत ॲड करून टाक असे पण. तर एवढं केल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मग भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.